भारतीय रुपया आशियातील सर्वात वर्स्ट करन्सी बनलाय। आज एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची व्हॅल्यू आहे 96 रुपये 80 पैसे, म्हणजे 100 गाठायला अवघे 3 रुपये बाकी आहेत। आता याच रुपयाच्या घसरणीचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो हे सोप्या भाषेत समजून घेऊ। तर भारतातून दुसऱ्या देशांमध्ये एक्सपोर्ट कमी केलं जातं आणि बाहेरील देशांकडून भारत इम्पोर्ट जास्त करतो। मग ते क्रूड ऑइल असो, गोल्ड असो, इलेक्ट्रॉनिक वस्तू असोत, भारतात इम्पोर्ट केल्या जाणाऱ्या या सगळ्या वस्तूंची किंमत डॉलर मध्ये पे करावी लागते। त्यासाठीच फॉरेन रिझर्व्ह मोठ्या प्रमाणावरती खर्च होतो। त्यामुळे डॉलर जितका स्ट्रॉंग होणार तितक्याच भारतामध्ये इम्पोर्ट केल्या जाणाऱ्या वस्तू महागणार, ज्याचा थेट परिणाम देशातील महागाई वाढण्यावर होतो। महागाई वाढल्यास लोकांची क्रयशक्ती कमी होते, उद्योगधंदे मंदावतात, जॉब लॉस होतो आणि देशातील सामान्य जनता आणखीनच गरीब होते। त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण कमी करून रुपया अधिक मजबूत करण्याची गरज आहे। त्यासाठी देशाचं इम्पोर्ट एक्सपोर्ट डेफिसिट म्हणजे व्यापारी तूट कमी करण्याची गरज आहे। मात्र मोदी सरकारची अर्थनीती पाहता आगामी काळामध्ये रुपया 100 पार जाणार आणि देशाची अर्थव्यवस्था आणखी खाईमध्ये ढकलली जाणार हे चित्र स्पष्ट दिसतंय। मोदी सरकारच्या आर्थिक नीतीबाबत तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मला फॉलो करा।